नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? शुभ सकाळ सगळ्यांना. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, तर आज त्यानिमित्ताने आपण मोदक बनवूया. त्यासाठी जे जे साहित्य लागतं ते खूप सोपं आहे. नारळ, मोदकाचं पीठ आणि गूळ किंवा साखर. चला तर मग बघूया आपण त्या मोदकाची उकड कशी बनवायची. मंडळी, तुम्ही बघू शकता मी पाव किलो पीठ घेतलेलं आहे आणि पाव किलो पिठामध्ये हा साधारण एवढा असा एक पेला पाणी मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाका, तूप टाका, तुम्हाला जे योग्य वाटेल ते टाका. हे मी टाकलेलं आहे. पाणी नॉर्मल असं गरम झालेलं आहे आणि आता आपण हे पीठ टाकायला सुरुवात करूया. ही बघा, उकड टाकून थोडंसं मी हलवलेलं आहे आणि आता ही घट्ट झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया 10 मिनटं आणि तसेच ठेवूया आणि आता आपण सारणाची तयारी करूया. तुम्ही बघू शकता आपलं हे टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे किसलेलं जे खोबरं आहे ते टाकून घेऊयात. हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपण खोबरं. थोडंसं पिवळसर खोबरं हलकंसं भाजलं गेलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकूया. हे बघा, मी गूळ पावडर वापरते. तुम्हाला गुळाची ढेप जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही टाकू शकता. तर आपण हा गूळ चांगला मिक्स करूया. मंडळी, आपण जी पेटी होती ती मळून घेतलेली आहे. तेल घेतलं आहे, थोडंसं पीठ घेतलं आहे आणि हे आपलं सारण आहे जे तयार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता आपले मोदक आता रेडी आहेत आणि कसे वाटतात तुम्हाला सगळ्यांना मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओज मी आणखीन वेगवेगळ्या प्रकारे नवीन अंदाजाने तुमच्या पुढे दाखवत जाईल. थँक्यू.